हॅलो एव्हरीवन, क्रॅश कोर्समध्ये आपलं जे सेशन सुरू आहे त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो. आपण आता बघणार आहे, सुरुवातीला काय बघितलं, मोल कन्सेप्टचा एक प्रॉब्लेम बघितलेला आहे, तोही स्टँडर्ड प्रॉब्लेम होता. सगळ्यांनी प्रॅक्टिस करा. आता आपल्याला इथं बघायचं आहे सर्वात पहिल्यांदा 10 मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑन सेल सायकल. हे सेल सायकल तुम्हाला वाटत असेल हा साधा चॅप्टर नाही आहे, बायोलॉजीची कोर ह्याच्यामध्ये सामावलेली आहे. बायोलॉजीला कव्हर करणारा, बायोलॉजीमध्ये ह्युमन रिप्रोडक्शनमध्ये ह्याचं ॲप्लिकेशन मिळणार आहे, जेनेटिक्समध्ये भरभरून ॲप्लिकेशन आहे. एक सेल कशी जगते, कशी डिवाईड करते, कशी ग्रो करते, म्हणजे सेलचं जगण्यापासून मरण्यापर्यंत सगळं सार या चॅप्टरमध्ये दिलेलं आहे आणि त्या चॅप्टरचं नाव आहे सेल सायकल अँड सेल डिव्हिजन. एकंदरीत हा चॅप्टर सेलच्या बायोग्राफीबद्दल बोलतो, म्हणून हा चॅप्टर एक इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यापासून एका सेलपासून कशी सेल बनतात, गॅमेट फॉर्मेशन कसं होतं, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग त्याच चॅप्टरमधले आपण सगळ्यात इम्पॉर्टंट MCQ इथं कव्हर करणार आहे. मग पहिला प्रश्न तुमच्या समोर आला आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द लॉंगेस्ट फेज ऑफ सेल सायकल. सेल सायकलची सगळ्यात लॉंगेस्ट फेज कुठली आहे? ऑप्शन आहेत प्रोफेज, इंटरफेज, टेलोफेज आणि एमफेज. मला सांगा, तुम्ही नीटची किंवा CETची जी एक्झाम देता ती ॲक्च्युली किती तासाची असते? 3 hours. आणि प्रिपरेशन किती वेळ करता? 1 year. काही रिपीटर असतील तर 2 वर्ष, 3 वर्ष, काही 10 वर्ष प्रिपेअर करण्यामध्येच घालवतात. ठीक आहे, मग असं प्रिपेअर करता, म्हणजे प्रिपरेशन करण्यासाठी जास्त टाईम लागतो का ॲक्च्युअल एक्झाम देण्यासाठी? ऑब्व्हियसली प्रिपरेशन करण्यासाठी. मग इंटरफेजेस काय असते सेल सायकलची? प्रिपरेशन. सेल सायकल म्हणजे काय? एका सेलपासून हे पहिल्यांदा असं ग्रो करणे, ह्या सेलनी साईजमध्ये वाढवणे आणि अल्टिमेटली 2 सेलमध्ये डिवाईड करणे, ह्याला म्हणायचं प्रिपरेशन फेज. म्हणजे स्वतःला ताकदवर करून घेतलं, वाढून घेतलं, तयारी करून घेतली आणि अल्टिमेटली इथं काय केलं? डिवाईड केलं. ही सगळी तयारीची फेज आहे, ह्याला म्हणायचं इंटरफेज. ह्यालाच जास्त टाईम लागतो, 95%. म्हणून माझा आन्सर येणार आहे इंटरफेज. एम फेज म्हणजे ॲक्च्युअल डिव्हिजन, म्हणजे तोडण्यासाठी ऑब्व्हियसली कमी वेळ लागणार आहे, 95%. हा द मोर करेक्ट आन्सर इज इंटरफेज. फर्स्ट गॅप फेज म्हणजे G1 फेज. ठीक आहे, इन द सेल सायकल इज. आता मला सांगा, हे सेल आहे, ह्या सेल कशामध्ये गेली? तयारीमध्ये गेली. G1 फेज, S फेज आणि G2 फेज. अल्टिमेटली या सेलनी स्वतःचं साईज वाढवलं ओव्हरऑल इंटरफेजमध्ये, मग ती 2 सेलमध्ये डिवाईड झाली. आता ही सेल पण काय करणार? परत साईज वाढवणार, म्हणजे सध्या सेल G1 मध्ये आहे, नंतर डीएनए रेप्लिकेट करणार S फेजमध्ये, S फेज मिळणार. म्हणजे इथं होतं M फेज आणि पुढचं इथं आहे G1 फेज. पण G1 फेज काय आहे विचारलेलं आहे? डीएनए रेप्लिकेशनच्या अगोदरचं फेज आणि मागच्या डिव्हिजन झालेल्याच्या नंतरचं फेज, म्हणजे इंटरवल बिटवीन मायटोटिक फेज अँड डीएनए रेप्लिकेशन फेज. त्या दोघांमधलं इंटरवल आहे. कधी? जेव्हा पुढे सेल जाऊन डिवाइड होणार आहे. सायकलमध्ये देखील तुम्ही असं बघू शकता, ह्याच्यामध्ये हे सायकल दाखवली असते, G1 S, हे G2 इथंपर्यंत संपतं, त्यानंतर इथं M फेज, इथं G1 आणि इथं S. M नंतर G1 आहे, G1 नंतर S आहे, म्हणजे G1 इंटरवल आहे M आणि S मधला. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. इंटरफेज इंटरफेज म्हणजे काय सांगितलं? तयारी व्हायला पाहिजे, त्यामध्ये डीएनए रेप्लिकेशन व्हायला पाहिजे, ऑर्गनल डुप्लिकेशन व्हायला पाहिजे, क्रोमॅटिडचं डुप्लिकेशन म्हणा, सगळ्या गोष्टी प्रिपरेशन व्हायला पाहिजे. आणि काही सेल डिवाईड पण करत नाही, ते देखील ॲक्च्युअलमध्ये इंटरफेज असतात. त्या फेजला आपण G0 फेज म्हणलेलं आहे. बाकी सगळं डीएनए रेप्लिकेशन S फेजमध्ये होतं, ऑर्गनल डुप्लिकेशन G1 फेजमध्ये होतं, मायटोकॉन्ड्रिया, ट्युब्युलिन प्रोटीन वगैरे सगळं G2 फेजमध्ये होतं, म्हणजे मोस्ट करेक्ट आन्सर G0 येणार. हे प्रोफेज, मेटाफेज तर डिव्हिजनचे पार्ट आहेत, हे नाही. सायटोकायनेसिस पण डिव्हिजन आहे. इंटरफेज म्हणजे तयारी, तोडायचं नाही आहे, सेल बनवायचे नाहीत, सेलला ग्रो करायचं आहे. मायटोसिस फेज ॲक्च्युअलमध्ये डिव्हिजन फेज आहे. नेक्स्ट, द 2 क्रोमॅटिड्स ऑफ अ मेटाफेज क्रोमोझोम. मेटाफेजमध्ये जे क्रोमोझोम असतात ते ॲक्च्युअलमध्ये काय रिप्रेझेंट करतात? सुरुवातीपासून बघूयात. हे G1 मध्ये क्रोमोझोम असा होता, S मध्ये असा दिसला असता तो, आणि हेच कुठं या मेटाफेजमध्ये मध्ये येऊन अरेंज होणार आहेत. म्हणजे हा पहिला क्रोमॅटिड, हा दुसरा क्रोमॅटिड, हा जो पहिला क्रोमॅटिड होता त्याचीच कॉपी असणार आहे आणि तेच जसंच्या तसं तिथे मेटाफेजमध्ये येऊन अरेंज होणार आहे. म्हणून हे 2 क्रोमॅटिड्स काय ते एकमेकांची कॉपी दर्शवतात, सिस्टर क्रोमॅटिड दर्शवतात, म्हणजे रेप्लिकेटेड डीएनएचा पोर्शन दर्शवतात. म्हणून यांना रेप्लिकेटेड डीएनए टू बी सेपरेटेड अनाफेज. अनाफेजमध्ये हेच काय होणार आहेत बेटा? सेपरेट होणार आहेत. म्हणून मोस्ट करेक्ट आन्सर 1. नॉन होमोलॉगस क्रोमोझोम दाखवणार का ते? जॉइंटेड सेंट्रोमेर. सेंट्रोमेरवरती नॉन होमोलॉगस क्रोमोझोम शक्य आहे का? नाहीये. पहिला ऑप्शन. जेवढे सेंट्रोमेर तेवढेच क्रोमोझोम. ह्यांनी एका सेंट्रोमेरवरती 2 क्रोमोझोम सांगत आहे, चुकीचं आहे. प्युअर ऑफ होमोलॉगस क्रोमोझोम ऑब्व्हियसली नाही. मॅटर्नल पॅटर्न हा पण येणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन. द स्टेज ड्युरिंग विच सेपरेशन ऑफ पेअर्ड होमोलॉगस क्रोमोझोम बिगिन्स. पेअर्ड होमोलॉगस हा मायटोसिसचा क्वेश्चन आहे का मियोसिसचा? मियोसिसचा, कारण मियोसिसमध्ये पेअरिंग बघायला मिळते. हे पण गोष्टी लक्षात असू दे, मायटोसिस आणि मियोसिसमध्ये डिफरन्स कसं येतो. हा पहिला क्रोमोझोम आहे, हे क्रोमोझोमनी झायगोटेलमध्ये पेअरिंग केली होती प्रोफेजमध्ये. इथं सायनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्सने त्यांना बांधून ठेवलं होतं. म्हणजे हे दोघांकडं सेपरेट होण्याची टेंडन्सी कधी येणार आहे? टेंडन्सीबद्दल का बोलता तुम्ही, सेपरेशनबद्दल का बोलत नाही? कारण इथं तेच विचारलेलं आहे. बिगिन्स म्हणजे कधी सुरुवात होते. सेपरेट झालं असं म्हणलेलं आहे का? नाही, कधी सुरुवात होते, म्हणजे टेंडन्सी त्यांच्याकडे यायला पाहिजे. हा सायनॅप्टोनिमल कॉम्प्लेक्स जो आहे, हा जेव्हा ज्या फेजमध्ये डिझॉल्व्ह होईल तेव्हा ह्यांच्याकडे टेंडन्सी येईल दूर जाण्याची. मग तो फेज असतो DI. DI स्टँड फॉर डिप्लोटिन अँड DI स्टँड्स फॉर डिझॉल्युशन.
इथं काय होतं, डिझॉल्युशन ऑफ सायनॅप्टोनेमल कॉम्प्लेक्स, आणि त्याच फेजमध्ये त्यांच्याकडे टेंडन्सी येते दूर जाण्याची, बिगिन होतं, सुरुवात होते, म्हणून त्याला म्हणायचं डिप्लोटिन. डाय कायनेसिस, डाय म्हणजे दोन, कायनेसिस म्हणजे कायनेटिक एनर्जी मुवमेंट, दोन्हीची मुवमेंट सक्सेसफुली होते, ते दूर जातात. इथं फक्त सुरुवात कुठल्या फेजमध्ये होतं असं विचारलेलं आहे, म्हणून डाय कायनेसिस आन्सर येणार नाही, डिप्लोटिन. इफ यू आर प्रोव्हाइडेड विथ रूट टिप ऑफ ओनियन इन युअर क्लास अँड आस्क्ड टू काउंट द क्रोमोझोम, हे बाकीच सगळा रूट टिप दिलाय, क्लासमध्ये दिलाय, खड्ड्यात तुम्हाला काय दिलं ते विचारायचं नाही, ते फक्त इंग्लिश आहे. खास काय आहे, क्रोमोझोमला तुम्हाला काउंट करण्यासाठी विचारलेलं. काय विचारलेलं आहे, क्रोमोझोमची काउंटिंग. आता मला सांगा, शाळेतल्या विद्यार्थ्यांचं तुम्ही मार्केटमध्ये काउंटिंग करू शकता का, नाही करू शकत. ग्राउंडमध्ये खेळत असताना काउंटिंग करू शकता का, नाही. वर्गात सगळे स्ट्रेट लाईनमध्ये बसले पाहिजे, एका जागी बसले पाहिजे, तेव्हा काउंटिंग करू शकता. मग तसंच मिडल फेजमध्ये क्रोमोझोम ज्या फेजमध्ये अरेंज होतील त्यावेळेस तुम्ही प्रॉपरली काउंटिंग करू शकता, कारण सगळे एकत्रितपणे जमा झालेले आहेत, सगळे एकत्रित जमा होतात. मेटा म्हणजे मिडल फेजमध्ये सगळे एकत्रित जमा होतात, म्हणून मेटा फेज इज द बेस्ट फेज टू स्टडी द नंबर ऑफ क्रोमोझोम्स. आन्सर विल बी मेटा फेज. ठीक आहे, कळतं का आहे. नेक्स्ट लक्षात ठेवा, सगळे रिअल लाईफशी जुळलेल्या आहेत गोष्टी. ठीक आहे, आपण इथं बघणार आहे 7 नंबर क्वेश्चन. इन मायटॉसिस द न्यूक्लियर एनव्हलप अँड न्यूक्लियर डिसअपियर. कधी डिसअपियर होतात, कम्प्लिटली म्हणलेलं आहे का, नाही. म्हणजे कधी स्टार्ट होतं, प्रोफेजमध्ये डिसअपिअरन्स स्टार्ट होतं. कारण आता हे जे क्रोमोझोम आहेत, हे DNA जे सगळे आतले होते या सेलमध्ये, आता ह्यांना आपल्याला ओढायचं आहे. ओढण्यासाठी मध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन पाहिजे का, नाही. हे गायब व्हायला पाहिजे. मग गायब कुठल्या फेजमध्ये होते, प्रोफेजमध्ये. कम्प्लिटली गायब कुठल्या फेजमध्ये होते, मेटाफेजमध्ये. मग इथं मेटाफेज आन्सर येणार नाही, फक्त डिसअपिअर. हे तसंच आहे मागच्यासारखंच, म्हणजे आन्सर प्रोफेज असणार आहे, ना की मेटाफेज. मेटाफेजमध्ये कम्प्लिटली गायब होते, न्यूक्लियोलस दिसत नाही, एंडोप्लाझमिक डिझॉल्व होतं, सगळ्या गोष्टी. तर प्रोफेजमध्ये जे स्टार्ट झालं ते मेटाफेजमध्ये कम्प्लीट झालं. ठीक आहे, दिस कंडिशन इज नेसेसरी फॉर अ सेल टू क्वालिफाय थ्रू द G2 चेकपॉईंट. चेकपॉईंट असतात काही, हे G1 आहे, हे S आहे, आणि इथं बघूयात G1 S आणि G2 इथं आपल्याला बघायचं आहे. मला सांगा, S पासून G2 येताना मग हे G2 चेकपॉईंट असतो इथं, असं G2 चेकपॉईंट. मग सेल काय चेक करणार आहे, पुढं जे सेल मिळणार आहे त्यांना प्रॉपर DNA कंटेंट मिळाला पाहिजे डिव्हिजन होण्यासाठी. मग G2 मध्ये हेच चेक केलं जाईल, S फेज प्रॉपरली पार पडली आहे का नाही, DNAचं रेप्लिकेशन प्रॉपर झालेलं आहे का नाही. कारण सेलमध्ये नॉर्मल DNA पाहिजे, रेप्लिकेटेड DNA तेव्हाच पाहिजे जेव्हा सेल डिवाइड करणार आहे, आणि G2 मध्ये गेली म्हटलं तर डिवाइड करणारच आहे. म्हणजे हेच चेक केलं जातं की प्रॉपर म्हणणाऱ्या सेलला इथं DNA बनलेलं आहे का नाही, म्हणजे कम्प्लीट अँड ॲक्युरेट DNA रिप्लिकेशन तिथे चेक केलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. तर 2 कॉम्प्लेक्स फॉर्मड बाय पेअर ऑफ सायनॅप्स्ड होमोलोगस क्रोमोझोम. म्हणजे झायगोटिनमध्ये जे क्रोमोझोमची पेअरिंग होते ह्याला आपण काय म्हणलेलं आहे असं विचारलेलं आहे. किती क्रोमोझोम आहे तिथं, होमोलोगस क्रोमोझोम. हा एक क्रोमोझोम आणि हा एक क्रोमोझोम, म्हणजे 2 क्रोमोझोमची पेअरिंग झालेली आहे. 2 क्रोमोझोम पेअर्ड. झायगोटिनमध्ये पेअरिंग होते 2 क्रोमोझोमची, आणि 2 साठी आपण वर्ड वापरतो बाय, म्हणून याला म्हटलं जातं बाय. 2 वरनं काय लक्षात ठेवायचं, बाय व्हॅलेंट. मला ह्याच्यामध्ये हे सांगा, किती क्रोमॅटिड आहेत, 4 क्रोमॅटिड. 1 2 3 अँड 4, म्हणजे इथं 4 क्रोमॅटिड्स आहेत. किती आहेत बाळांनो, 4 क्रोमॅटिड्स. मग 4 क्रोमॅटिड असेल तर ह्याला टेट्राड म्हटलं जातं. म्हणजे इन टर्म्स ऑफ क्रोमोझोम बघितलात जे पेअरिंग करतात होमोलोगस क्रोमोझोम, 2 क्रोमोझोम असतात म्हणून बायव्हॅलेंट. 4 क्रोमॅटिड असतात त्या रेफरन्सने बघितलं तर टेट्राड म्हणतात. ऑप्शन कुठला दिलेला आहे, बायव्हॅलेंट, म्हणून इथं बायव्हॅलेंट आन्सर येईल. इन विच फेज ऑफ द सेल सायकल द अमाऊंट ऑफ DNA इन डिप्लॉइड सेल बिकम्स 2 times ॲज कम्पेअर टू हॅप्लॉइड सेल विच आर जस्ट कम्प्लिटेड मिओसिस 1. म्हणजे हे सेल आहे मिओसिसमध्ये जाणारी, ह्या सेलनी मिओसिस 1 मध्ये गेली आणि 2 सेल बनवले. किती सेल बनवले, 2 सेल बनवले. ही झाली रेफरन्स सेल, जिला आपल्याला बघायचं आहे, ज्याच्याशी कम्पेअर करायचं आहे. ह्याचं जेवढं काही DNA कंटेंट आहे, अशा कुठल्या फेजमध्ये डिप्लॉइड सेलचं DNA कंटेंट त्याच्यापेक्षा डबल असेल. समजा ह्या सेलमध्ये 4 इतका DNA कंटेंट आहे, तर डिप्लॉइड सेलमध्ये कुठल्या फेजमध्ये ह्याचा डबल म्हणजे 8 DNA कंटेंट असेल, असं तुम्हाला विचारलेलं आहे. मग आपण थोडंसं याला इरेज करतो मी. ठीक आहे, मग इथे नीट लक्ष द्या. हे आहे सेल मिओसिसमध्ये जाणार आहे. ह्या सेलमध्ये सुरुवातीला होता 2C, जेव्हा ही S फेजमध्ये गेली DNA कंटेंट डबल 4C मध्ये झालं. नंतर G2 मध्ये गेलं डिव्हिजन, आणि अल्टिमेटली M फेजमध्ये डिव्हिजन झालं. मिओसिस 1 ह्याला 2C मिळालं, ह्याला 2C मिळालं. ही झाली आपली रेफरन्स सेल, ज्याशी आपल्याला कम्पेअर करायचं आहे. आता ह्याच्यापेक्षा डबल DNA कंटेंट किती असणार, 4C. म्हणजे तुम्हाला विचारलेलं आहे डिप्लॉइड सेलमध्ये जे काही DNA कंटेंट होतं हॅप्लॉइड सेलच्या मिओसिस 1 मध्ये त्याच्यापेक्षा 2 times
म्हणजे 4C DNA कंटेंट कुठं असेल. आता डिप्लॉइड सेल आहे मायटॉसिसमध्ये जाऊ लागली आहे, समजा 2C होतं, 4C S फेजमध्ये, हा 4Cचा 4Cच राहतो G2 फेजमध्ये. म्हणजे S अशी फेज आहे जिथं 4C असतो आणि G2 असा फेज आहे डिप्लॉइड सेलमध्ये जिथं 4C असतो. म्हणजे ह्याच्यापेक्षा डबल असणारा फेज कुठला, S आणि G2. फक्त S फेज येणार आहे का, नाही, G2 मध्ये काही चेंज होत नाही म्हणून ते देखील 4C येणार आहे. ह्या क्वेश्चनचा अप्रोच कळाला का. कम्पेअर कोणाशी करायचं आहे, ज्या सेलनी मियोसिस 1 कंप्लीट केलेलं आहे त्याच्यामध्ये DNA कंटेंट किती 2C, त्याच्यापेक्षा डबल DNA कंटेंट डिप्लॉइड सेलमध्ये कुठल्या फेजमध्ये असणार असं विचारलेलं आहे. म्हणजे पहिला एक एक पॉईंट नीट लक्ष द्या आणि त्या अकॉर्डिंगली ठरवा. हे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन होते, ह्याच्यावरती तुम्हाला लक्ष देऊन करायचं आहे. म्हणजे प्रोफेजचे फेजेस करायचे आहेत, लिप्टोटेन, झायगोटिन, पॅकाटिन, डिप्लोटेन, डायकायनेसिस, मियोसिसचे, आणि हे DNA कंटेंटचं तर लक्ष देऊन करायचं आहे, म्हणजे करायचं आहे. इन टर्म्स ऑफ क्रोमोझोम नंबर काउंट करत असेल तर बायव्हेलेंट म्हणायचं मियोसिसमध्ये, इन टर्म्स ऑफ क्रोमॅटिड काउंट करत असेल तर टेट्राड म्हणायचं. अपेक्षा आहे तुम्हाला हे कोर्स समजत आहे आणि याच्यापासून नक्कीच तुम्हाला हेल्प होईल, मला गॅरंटी आहे, कारण मी सगळे सिलेक्टिव्ह क्वेश्चन तुम्हाला देत आहे. ठीक आहे, पुढच्या लेक्चरमध्ये नक्कीच भेटूया, त्यावेळेस ह्युमन रिप्रोडक्शन आपण घेणार आहोत. नक्की व्हिजिट करत राहा. थँक्यू.